नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पालक पकोडे. याला पालकाची भजीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे कसे बनवायचे हे बघूया. तर चला, आपल्याला बेसनचं सारण करण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे आपलं नॉर्मल घरचं बेसन आहे. इथं आता आपल्याला बेसनचं सारण बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपण तिखट, मीठ, हळद आणि ओवा घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि किंचित सोडा घालायचा आहे, बिलकुल किंचित. मी बिलकुल चिमूटभर घेतलं आहे, त्याच्यापेक्षा कमी घालायचा आहे सोडा. आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे मिक्स झालेलं आहे आपले मसाले. यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं. आणि आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे. तर मी इथं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेते. इथे तुम्ही बघू शकता, आपण गुठळ्या होऊ न देता छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ. तर अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे बॅटरची. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे. याप्रमाणे करून घ्यायची आहे. आता याला आपण 5-10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी. आपल्याला पालकचे पकोडे करण्याकरता इथे मी पालक घेतलेली आहे. छान कोवळी पालक आहे. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि याचं पाणी निथळत ठेवून द्यायचं आहे. या पालकातलं पाणी निथळण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. इथे आपलं बेसनचं बॅटरही तयार आहे आणि इथे सुकवलेले पालकही तयार आहे. आपण याला पूर्णपणे ड्राय करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये किंचितही पाणी नाही आहे. असे पूर्ण सुकवून घ्यायचे आहे पालकाचे पानं आपल्याला. आता या बॅटरमध्ये आपल्याला पालकाचे पानं बुडवून तळून घ्यायचे आहे. इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता इथे आपण हे पालक आहे, याला असं छान बुडवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला असं पूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता इथे आपण पकोडे तळून घ्यायचे आहे. मी असे पूर्ण कोट करून तळून घेते. एक सोडायचे आपल्याला. जर यामध्ये आपण पाणी ठेवलं पानामध्ये तर ते उडतात भजीही, म्हणून अजिबात या पानामध्ये पाणी नाही पाहिजे आहे. पहिले पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे. तर असे मी थोडे थोडे तळून घेते. छान आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहे, खरपूस. इथे आपली ही भजी तयार झालेली आहे, छान क्रिस्पी क्रिस्पी. आता याला काढून घ्यायचे. तुम्ही असं पातळी कोटिंग ठेवू शकता किंवा याला थोडंसं जाडसर कोटिंग पाहिजे आहे तर तुम्ही जाडसर कोटिंगही करू शकता. आता याचप्रमाणे आपण दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे. चहासोबत खायला चांगलं वाटते, खूप टेस्टी होतं.
याला छान अलटी पलटी करून तळून घ्यायचं आहे. लगेच काढून घ्यायचे. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले पालकची भजी किंवा पकोडे छान क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. ही भजी खायला खूप टेस्टी वाटते आणि लवकर बनते. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.